मुंबईसह कोकण किनारपट्टीला आता हायटाईडचा इशारा देण्यात आलेला आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात समुद्राला मोठी भरती येणार आहे। हायटाईडमुळे तुंबलेल्या पाण्याच्या निचऱ्यामध्ये अडचण येण्याची सुद्धा भीती आता व्यक्त केली जाते। पावसाचा पाण्याचा निचरा न झाल्यास मुंबईमध्ये पूर परिस्थिती सुद्धा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। किनारपट्टी भागात न जाण्याच्या नागरिक मच्छीमारांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाची बातमी आपण पावसासंदर्भातली पाहतोय। आज सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि कोकण किनारपट्टीला, मुंबईसह कोकण किनारपट्टीला हायटाईडचा इशारा देण्यात आला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण, सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, तुम्ही नेमक्या कोणत्या भागात आहात? तिकडची सध्याची परिस्थिती काय आहे? कारण मुंबईसह कोकण किनारपट्टीला आता हायटाईडचा इशारा देण्यात आल्याचं समजतंय। नक्कीच आता आपण आहोत मुंबईतील दादर किनारपट्टीवरती आणि या ठिकाणी जर आपण परिस्थिती पाहिली तर अत्यंत जोरदार वारे आहेत ते या किनारपट्टीवरती वाहत आहेत। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यासोबतच आता भरती देखील आलेली आहे। आपण या ठिकाणी समुद्राचा लाटा पाहू शकतो, समुद्राला देखील उधाण आलेलं आहे आणि याच समुद्रातील लाटा जवळपास 4 ते 5 मीटर उंच अशा लाटा या समुद्र किनारपट्टीवरती येऊन धडकत आहेत। जोरदार वारे देखील वाहत आहेत। या ठिकाणी ताशी 70 ते 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने हे वारे वाहत असताना मात्र मुंबईकर नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। परंतु काही तरुण आहेत, काही मुंबईकर आहेत ते याच पावसाचा आनंद घेण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरती आल्याचं आपल्याला दृश्य पाहायला मिळतं। परंतु अत्यंत जोरदार वारे या ठिकाणी वाहताना पाहायला मिळतात आणि त्यासोबतच समुद्राला देखील मोठं उधाण आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। निखिल, आपण पाहू शकतो हायटाईडमुळे तुंबलेल्या पाण्याच्या निचऱ्यामध्ये सुद्धा अडचण येण्याची भीती सध्या वर्तवण्यात येते आणि त्या दृष्टीने प्रशासनाकडून नेमकी कशा प्रकारे खबरदारी घेण्यात आली आहे? नक्कीच आज सकाळपासून ज्याप्रमाणे मुसळधार पाऊस पडतोय त्या ठिकाणी मुंबईच्या सखल भागात देखील या ठिकाणी पाणी आहे ते साचतंय आणि त्यामुळेच या ठिकाणी जर पाहायचं झालं तर आता समुद्राला भरती आलेली आहे आणि या समुद्राच्या भरतीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडतो। त्यामुळे सकल भागात मुंबईच्या महानगरपालिकेने सेक्शन पंप असतील त्यासोबतच अन्य उपाययोजना आहेत त्या केलेल्या आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी या संपूर्णपणे प्रशासन सज्ज असल्याचं देखील महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। याच ठिकाणी महानगरपालिकेचे अनेक सेक्शन पंप आहेत ते सखल भागात तैनात करण्यात आलेले असून दादर हिंदमाता परिसर झाला, त्यासोबतच गांधी मार्केट परिसर झाला, या भागात सर्वप्रथम पाणी आहे ते मुंबईतलं साठलं जातं। परंतु याच ठिकाणी आहे ते योजना करून ठेवलेल्या आहेत। समुद्राला भरती सुरू झालेली आहे, अत्यंत मोठ्या लाटा या ठिकाणी आपण पाहतोय। त्यामुळे मुसळधार देखील पाऊस सुरू झालेला आहे, अत्यंत वेगवान वारे वाहत आहेत। त्यामुळे प्रशासन एक सतर्क मोडवरती, अलर्ट मोडवरती आणि नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे इशारे हे देण्यात आलेले आहेत। मुंबईच्या उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा झपाट्यानं वाढ झाली आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास आता मिठी नदी धोका पातळीवर पोहोचण्याची सुद्धा भीती व्यक्त करण्यात येते। तर सकाळपासूनच्या जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। मुंबईतील अंधेरी, सायन, माटुंगा या भागात पाणी साचल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख, सध्या आपल्यासोबत आहेत। ओम, आपण पाहतोय मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते। सध्याची काय परिस्थिती आहे? सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे। सध्या सुद्धा मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। मी कुर्ला परिसरामध्ये आहे। माझ्या मागे दृश्यांमध्ये तू पाहू शकतेस की मिठी नदीचं जे पात्र आहे ते वाहत आहे सकाळपासून आणि सातत्यानं या पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसते। आपण काही वेळांपूर्वी दृश्यांमध्ये पाहिलं होतं की मिठी नदीच्या पाणी पातळीतील वाढ जे सध्याचं चित्र आहे त्यानुसार मुंबईच्या मिठी नदीच्या पाणी पातळीची स्थिती 2.5 मीटरवरती आहे। ती जेव्हा 2.7 मीटर क्रॉस करेल त्यावरती जेव्हा ही पाणी पातळी जाईल तेव्हा निश्चित स्वरूपात धोकादायक परिस्थिती आणि पूरस्थिती ही निर्माण होईल अशा प्रकारची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे। आपण जर विचार केला तर सगळ्याच माध्यमातून प्रशासन असेल, पोलीस असेल, या सगळ्या संदर्भात नागरिकांना सूचक सतर्कतेचा इशारा देत आहेत। त्या देखील आपण दृश्य काही वेळापूर्वी पाहिली होती। पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर येत्या काही तासांमध्ये सातत्यानं पावसाची जी स्थिती आहे ती कायम राहील असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय। मुंबईतले जे तलाव आहेत, मोडकसागर असेल, तानसा असेल, इतर सर्व 4 तलाव जे प्रमुख आहेत जे मुंबईला पाणी
पाणी पुरवठा करतात त्याची स्थिती ही समाधानकारक आहे। सकाळीचा जर आपण पावसाचा वेग पाहिला तर त्यानुसार जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार 67% पाण्याची पातळी सध्या या 4 तलावांमध्ये आहे। त्यामुळे पाणी कपातीचं संकट जरी दूर झालं असलं तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला पावसाचं, पुराचं आणि मिठी नदीच्या वाढत्या प्रवाहाचं संकट मुंबईकरांसमोर उभं आहे। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांसाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे। अर्थात पावसाचा वेग जर कमी झाला तर मिठी नदीचा कुठलाही धोका मुंबईकरांना नसणार आहे। त्यामुळे येत्या तासांमध्ये पावसाचं चित्र नेमकं कसं असणार आहे यावर मिठी नदीचा प्रवाह आणि मुंबईकरांचा प्रश्न हा त्यावर अवलंबून आहे। गौरी, नक्कीच ओम, त्यामुळे नक्कीच मिठी नदीचा जोर वाढला, वाढ झाली पाणी पातळीमध्ये।